रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच. पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं. मंदिराच्या सभागृहात पहिल्यांदाच पाणी शिरलं. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीनं ओलांडली इशारा पातळी. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणी पातळीत वाढ. नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 11 मध्ये इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू. जुनी इमारत असल्यानं धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. अंधेरी पश्चिम येथील यारी रोड मशिदीजवळ वाहनावर झाड कोसळलं. वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाहनाजवळ कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली. रत्नागिरीतील जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आल्यानं खेड दापोली मुख्य मार्गावर पाणी साचलं. वाहतूक ठप्प. मंडणगडचा संपर्क तुटला. ठाण्यातील कळवा भागात झाड कोसळलं. रेल्वे कॉलनी परिसरातील बदामाचं झाड कोसळलं. इमारतीमधील 2 नागरिक थोडक्यात वाचले. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या वेरळ गावात भूस्खलनामुळे 4 झाडं सर्व्हिस रोडवर कोसळली. आणखी काही झाडं कोसळण्याची शक्यता. भिवंडीत मुसळधार पाऊस सुरू. नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीपात्रात बुडाला. बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.